माझं नाव आहे शंतनू कुकडे. मी ओल्डहॅम मेमोरियल मेथोडिस्ट चर्चचा मेंबर आहे. मी सोशल कन्सर्न कमिटीमध्ये आहे. आमच्या चर्चने 15 वर्ष मागे यू ड्रॉप्स नर्सरी सुरू केलं आहे. ईस्ट स्ट्रीटवर पुणे कॅम्प फॅशन स्ट्रीटच्या समोर. आमच्या नर्सरीमध्ये प्ले ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर लोअर KG आणि अपर KG. प्रत्येक वर्गामध्ये 60 मुलं आहेत. टोटल 180 मुलं दरवर्षी इथं येतात शिकायला. आम्ही या स्टुडंट्सला तयार करतो इंटरव्ह्यूसाठी बाकीचे मोठमोठे इंग्लिश स्कूलमध्ये आणि त्यांना खूप इझिली ॲडमिशन मिळते. फी स्ट्रक्चर खूप कमी आहे आमच्या नर्सरीमध्ये आणि जे गोरगरीब आहे, रिक्षा ड्रायव्हरची मुलं, हातगाडी चालवणारे जे आहे त्यांची मुलं, जे भाजी विकतात शिवाजी मार्केटमध्ये त्यांची मुलं इथे येतात. आणि जर काही मुलं आहेत जे फीस अफोर्ड नाही करू शकत तर आम्ही त्यांना स्कॉलरशिप पण देतो. डोनेशन घेतलं नाही, अजिबात डोनेशन घेत नाही आणि वशिला वगैरे काही चालत नाही. तर आजपासून ॲडमिशन चालू झालं आहे इथं. तर अवश्य तुम्ही या. आमचे डिटेल्स आहे या पॅम्पलेटवर. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य तुम्हाला ॲडमिशन मिळेल. थँक्यू व्हेरी मच. शांतू कुकडे साहेब आहेत. He does so much charity work. Now they've started a school here. They've started a school for last 5-6 years. They're running this place. This is only meant for the very people coming for down to earth people. हे पैसे खर्च करू शकत नाही, फीज नाही, तर फीज बी मिनिमम आहे इकडे आणि सगळ्यांना वेलकम आहे. जास्त तुम्ही पाहिले तर सगळे खालचे वर्गाचे लोक जास्त आहे आमच्याकडे. ते सगळे येतात. आम्ही त्यांना बोलावलं आहे. हाऊस टू हाऊस यांचे लोक जातात, ते सगळ्यांना बोलवतात ॲडमिशन घ्या या शाळेमध्ये. आणि दुसरं आहे की हे व्हाईस प्रेसिडेंट आहे NCPचे, अजित नॅशनल काँग्रेस पार्टीचे. आणि ह्यांचे पाठीमागं सगळ्या इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ते सगळ्या ख्रिश्चन समाजचे मतं आम्हाला पाहिजे. ह्याच्यासाठी मी पक्षाचा यांच्याबरोबर जॉईन झालो आहे. दिवसभर यांच्याबरोबर असतो. अजितदादाला कशी मदत करायची, NCP पार्टीला. आमचे दीपक मानकर भाऊ आहे, ते अध्यक्ष आहे पुणा शहरचे. माझी एकच हंबल रिक्वेस्ट आहे, नेहमी यांना सांगतो, बाबा तुमचा ते शाळा आहे जोरदार आहे, आमचा बी शाळात करा. एकच मत इकडे तिकडे जायला नको. आणि चांदेल कुकडे साहेबने आम्हाला शब्द दिला आहे, आमचे समाजचे सगळे मतं NCP नॅशनल काँग्रेस पार्टीला येणार आहे. आणि हे शाळा म्हणजे अशा आहे, देवाच्या शाळा आहे, शेजारी चर्च आहे. आणि इतके खुश असतात सगळे लोक इकडे. पॅरेंट्स आणून सोडून जातात. दिवसभर आहे, प्ले नर्सरी आहे, गेम्स आहे, जेवणाचं आहे, सगळं हे केलेलं आहे. हे सगळे त्यांच्यावर कोणाच्या विरुद्ध झाला. यांची मिसेस स्वतः इकडे काम लुकिंग आफ्टर द स्कूल अँड ऑल. आणि शांतनू कुकडे साहेब स्वतःचा काय लागला ते दोन्ही हात सोडून ते मदत करतात. इंग्लिश मीडियमची शाळा. इट इज अ इंग्लिश मीडियम स्कूल. इट इज अ प्ले ग्रुप फॉर 2 years, लोअर KG फॉर 3 years आणि अपर KG 4 years. आणि ते सगळं पोरांना ट्रेनिंग करतात, फूड बॅकअप देतात आणि दुसऱ्या शाळेमध्ये बी त्यांना मदत करतात ॲडमिशन घ्यायला. अशी कोणची शाळा नाही आहे. सगळे गेले की म्हणजे पहिले आणा इतका डोनेशन. इकडे डोनेशन नाही आहे, काय नाही आहे. फक्त ते मिनिमम फी आहे ते द्या. नाही असलं तर ते बी पैसे ते भरतात. शांतनू कुकडे म्हणजे रेड हाऊस फाउंडेशन. इट इज अ व्हेरी बिग फाउंडेशन. इट इज ऑलरेडी working in 3-4 places, even in Telangana, Hyderabad. If you go down in all the district in Pune. Yesterday they had a very big program in the red light area where a lot of women are there. He was providing whatever they want, he is providing them. Even for the senior citizen, he is giving whatever you want, he is there to give you. आमचा उद्देश चर्चचा हेच होता की जे गोरगरीब आहे
त्यांना चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळावं आणि त्यांना चांगले मोठमोठे कॉन्व्हेंट शाळेमध्ये त्यांना इंटरव्ह्यूमध्ये त्यांना सिलेक्ट केलं जाईल, ते आमचं उद्देश आहे. महात्मा फुले यांनी आम्हाला खूप त्यांनी एक्झाम्पल दिलं आम्हाला आणि आम्ही फॉलो करतो त्यांचे उद्देश. पुढे आमचं विचार आहे की हे जे मुलं आहेत त्यांचं डेटाबेस तयार करून मग त्यांना पुढं करिअर गायडन्समध्ये पण आम्ही हेल्प करणार. जर आम्हाला दुसरीकडे जागा मिळाली तर आम्ही खूप शाळा सुरू करू शकतो, कारण आमच्या समाजामध्ये खूप टीचर्स आहे. आम्ही खूप शाळा इथं तिथं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सुरू करू शकतो. म्हणजे आता नर्सरी, सिनियर के जी आणि ज्युनियर के जीपर्यंत आपण चालू केलेली आहे. त्याच्या पुढं पण वर्ग वाढू शकतो. येस, आमची कॅपॅसिटी आहे इथं 10वीपर्यंत आम्ही सुरू करू शकतो शाळा.